सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. भोगीची तयारी चालू आहे आमची. आत्याने छान असं रानातला हरभरा आणला, त्याचे डाळेतले हे केले, सोलून घेतलेत. हरभरे एवढे मोठे मोठे आहेत. मैत्रिणीकडचं बी आणलेलं होतं, तेच रानात आम्ही ह्यावेळी पेरले. त्याचे खूप छान असे हरभरे आहेत. ह्याची डाळ पण खूप छान होते आणि डाळ मोठी झाली की बेसन पण खूप असं दळलं की पडतं. आणि भोगीची भाजी आमच्याकडे काय करतात, हिरवी भाजी मिळते ती स्वच्छ धुवून घ्यायची, त्याच्यातच हरभरा, वाटाणा, घेवडा, गाजर चिरून घालायचं, वांगं चिरून टाकायचं, एक बोर घालायचं, असं सगळं जे काय आहे जे आपण भोगीला हे करतो ते सगळ्या गोष्टी घालायच्या आणि भाजी शिजायला घालायची. आणि इकडे चालू आहेत आत्यांच्या छान अशा बाजरीच्या भाकरी तीळ लावून. तीळ पण आमचे घरचे गेल्या वर्षीचे रानातले आहेत. आम्ही काय करतो, भुईमुग पेरला की त्याच्यामध्ये तीळ टाकतो आणि भाजी आपली शिजलेली आहे. मी काय केलं, थोडेसे शेंगदाणे अख्खे पण त्याच्यामध्ये घातलेत, थोडीशी डाळ घातलेली आहे. आणि आता मी काय करणार, भाजी आपली शिजली गरगटून हिरवी मिरचीची करणार आणि हीच भाजी आपण इसराची पण बनवू शकतो, म्हणजेच काळ्या मसाल्याची. फक्त त्याच्यामध्ये ती हिरवी भाजी नाही घालायची. आणि इकडे मी शेंग चिरून ठेवली आहे, पाटळीची शेंग, तुम्हाला माहितीच असेल कोणाकोणाला. ती पण मी तव्यात भाकरी चपात्या करून झालं की ती तव्यात करणार. तर आपली भाजी छान गरगटून पण झाली आहे. त्याच्यात थोडंसं मोठंसं मी शेंगदाण्याचं कूट घातलं आहे, हिरवी मिरची वाटून घेतली आहे. आता काय करायची, भाजी कढईतनं काढायची, कढईमध्ये तेल घालायचं, जिरं घालायचं, लसूण घालायचा टेचलेला, ही वाटलेली मिरची परतून घ्यायची तेलात, आणि थोडी हळद मीठ घालायचं आणि ही भाजी फोडणीला घालायची. आणि हवी तेवढी आपल्याला पातळ घट्ट जशी बनवायची तशी बनवायची. आणि आत्या मला काय करतायत, थोडंसं तीळ वाटून देत आहेत, म्हणजे वरून थोडंसं तीळ घालायचं आहे. काय झालं होतं, तीळ मी भाजूनच ठेवलेले, कारण खराब होत नाही भाजून तीळ ठेवलं की. आणि तेच मला ते खलबत्त्यामध्ये कुटून देत आहेत. तर अशी छान आरावरती आपली भोगीची भाजी तयार, म्हणजे हे होत आहे, उकळत आहे. तर आता मला ना मामांचा डबा भरून द्यायचा आहे. गणेश जाणार आहे मामांचा डबा घेऊन. गणेशला आज शाळेला सुट्टी आहे. तर त्याला काय करायचं आहे, गणेशला मामांसोबतच जेवण करायचं. आणि त्याला बाजरीची भाकरी खूप आवडली आहे आणि मामांना आमच्या काही बाजरीची भाकरी आवडत नाही. मग त्यांना मी ज्वारीच्या भाकरी आत्याने आधीच बनवून घेतल्या आहेत. आता मी बनवते चपात्या. आम्हाला काय काय कामं आहेत पुढे ते तुम्हाला मी सांगणारच आहे. जायचं आहे पहिली गोष्ट तर मला फरशी वगैरे धुवून खण आणायला. तर आत्या मामांचा आणि गणेशचा डबा बांधायला सुरुवात केलेली आहे. सुंदर अशा आपल्या ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी कोणाकोणाला आवडतात कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर बाजरीची भाकरी केल्यानंतर आमचा गणेश म्हणतो काय, ह्या बाजरीच्या भाकरीसोबत खरं मटणचा बेत पाहिजे होता. पण त्याला काय म्हटलं, आता आपल्याकडे मटण डायरेक्टली आपल्या कार्यक्रमाच्या दिवशीच होणार आहे. कारण आता भोगी, संक्रांत, गुरुवार, त्याच्यामुळे झालं तर शुक्रवारी काहीतरी बेत होईल. कारण मग शनिवार आम्ही जाणार आहोत रविवारी देवदर्शनासाठी. म्हणजे तुळजापूरला जाणार. मग नंतर आमची जी देवी आहे, म्हणजे सगळ्यांचीच देवी ती, येरमाळ्याला पण जाणार आहोत आम्ही. तिकडे जायचं आहे आम्हाला. आमच्याकडे म्हणजे मला कमेंट्स येतात की ताई तुमच्याकडे कोणता कार्यक्रम आहे. तर आमच्याकडे आहे परडीचा कार्यक्रम. आईसाहेबांचं आमच्याकडे आगमन होणार आहे. तर सगळा पुढं कार्यक्रमाचा व्हिडिओ मी नक्की शूट करणार आहे आणि तुम्हाला त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर टाकणार आहे, तुम्ही नक्की बघा. तर चला आता फडशा जेवण करतो, आधी देवाला नैवेद्य वगैरे दाखवतो, जेवण करून घेतो, फडशा धुवून घेतो. आत्या चुलीला पोतारा देतील. आणि खरं तर आहे ना, आत्यांना आहे ना गेल्या वर्षी खूप, म्हणजे जर फडशी बसवायच्या आधी ना सारवण खूप होतं. सण आला की चला एक दिवस अख्खा सारवण्यामध्ये जायचा. आणि हे बघा दोघंजण, गणेश डबा दिला गेलता मामाला, मामा तिकडे नवीन मका पेरली आहे तिथे दार धरतायत. तर हे दोघं तिथं जाऊन चिखलात भरपूर सारे खेळून आले आहेत आणि इथे आले की लोळायला लागलेत. ती माती बघा सगळी काळ्याच्या अंगाला केवढी चिटकली आहे. लाल्याचं एवढं दिसून येत नाही, पण काळ्या आहे ना लगेच घाण दिसायला चालू होतं. असे हे दोघं जण जेव्हा केव्हा ह्यांना रानात नेलं, दारं धरायला मामा चालू असतील की तिथं जाऊन भिजतात. तर चला आता घेऊयात छान अशी फडशी धुवून, कारण मग तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्याकडे खण कसे असतात गावामध्ये विकायला ठेवलेले. आणि कामात काम मला ह्यांनी गाजराचा हलवा बनवायला सांगितला आहे आणि मी बनवणार नाही म्हणून त्यांनी काय केलं, तर गाजरं खिसून ठेवली आहेत. तर मी छान काय केलं, फडशी आधी गॅस छान असा पुसून घेतला आणि कढईमध्ये गाजरं परतायला टाकली. आणि नेमकं तूप, इतके दिवस डबा भरून तूप होतं आणि गाजराच्या हलव्यात म्हटलं थोडंसं परतताना तूप टाकावं, तर कुठं काय, घरात तूपच नव्हतं. मग आता बघूया म्हटलं, कारण खिसलेली गाजरं खराब होणार, अशी खराब होत नाहीत पण खिसलेली खराब होतील. आतली फडशी मी धुवून काढली आणि बाहेरची जी स्वयंपाक आम्ही बनवतो तिथं जी फडशी आहे ती आत्या पुसून घेतात. कारण काय झालंय, दारात सडा आदल्या दिवशीच मारलेला आहे. कारण म्हटलं भोगी दिवशी एवढी सगळी कामं होणार नाही म्हणून एक 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 दिवशी आत्यांचं काम चालू होतं. मग तिथली आत्या काय म्हटल्या, मी कपड्यांनी पुसून घेते, तू आतली कोरडी कर, मी बाहेरची तोपर्यंत पुसून घेते. तर मला पण आतली फडशी कोरडी करायची आहे. फडशी धुवायला उशीर झाल्यामुळे ऊन आत आलं नाही,
कारण बराच वेळ झाला 3 वाजून गेलेले होते. आणि इकडे मी काय केलं, जेवढं होतं तेवढं दूध घालून साखर घालून छान असा गाजराचा हलवा, थोडी इलायची पण कुटून टाकते. खरं या हलव्याला आहे ना हे पाहिजे काजू बदाम, पण आता सगळं कसं असतं, सगळं मिळून येत नाही. जे काय आहे त्याच्यात मी आपला गावाकडच्या पद्धतीचा गाजर हलवा बनवलेला आहे. आणि आता चला उरकते सगळं, ही फरशी चांगली कोरडी करते. कारण का की मग ह्याच्यात आतबाहेर केलं की पाय उमटतात. आणि आवरलं सगळं आणि गावात आले मी, तर आमच्याकडे अशा कुंभार मावशी खण घेऊन विकायला बसलेल्या असतात. मोरवा, मला ह्याला मोरवा म्हणतात, मला घेऊन जायचं आहे. आमच्याकडे वेळामावशीला खरं ह्याची पूजा करतात. मग त्या दिवशी मला जमलं नाही, मी आता संक्रांती दिवशी पूजा करणार आहे. आणि आमच्याकडे काय करतात, खण न्यायला आले की असं छान खणाची पूजा करायची, हळदी कुंकू व्हायचं, तिळगुळ तांदूळ, सगळ्या बायका बघा भरपूर अशी गर्दी होती. आणि ह्या सगळ्या माझ्या ओळखीच्या बायका आहेत, त्यांना पण व्हिडिओमध्ये यायचं होतं. त्या मला म्हणतात की तुम्ही व्हिडिओ कधी बनवता, काम कधी करता रानातली, व्हिडिओ कधी बनवता. तर चला म्हटलं सगळ्यांना व्हिडिओमध्ये घ्यायचं होतं. सगळ्यात आधी तर गेल्या गेल्या कुंभार मावशींना व्हिडिओमध्ये यायचं होतं. छान त्यांचा फोटो पण घेतला. आणि मग मी खण घेतले, त्यांची ओटी वगैरे भरली, त्यांना हे दिलं, म्हणजे ओटी, ब्लाऊज पीस, ओटी, चुडे असतात ते घेऊन जायचे असतात. आणि मग संध्याकाळी छान अशी खणांची पण पूजा करून घेतली. तर खणांना छान असा हळदी कुंकू वाहून तिळगुळ त्याच्यात हे करून घरच्या आत्याने मी यूजपर्यंत वाण सगळा तयार केला होता. हे आपल्या जे यंदाचे गहू आहेत त्याच्या लोंब्या, ज्वारीचे हे कणसाचे सगळे हे केले, त्यातून तुकडे करून ठेवलेत. आणि सगळं हरभरा हे असं सगळा जो काही वाण असतो, वांग, गाजर, तीळ, तांदूळ सगळं मिक्स करून ठेवलंय, ते मी सगळं खणामध्ये भरलं. आणि आता पूजा करून आमच्याकडे खण अशी छान झाकून ठेवतात. तुमच्याकडे कशी पद्धत आहे ती मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता उद्या संक्रांतीची तयारी करायची, तर ह्याच्यानंतर मला स्वयंपाक बनवायचा. आता सकाळची भाजी आमच्याकडे काय करतात, ह्याच्यामध्ये ज्या दिवशी संक्रांत असेल त्या दिवशी ती भाजी रात्रीची काही खात नाहीत. जी भोगीची भाजी असते, भाकरी असते बाजरीची, ती काही खात नाही. त्याच्यामुळे म्हणलं संपली तर आता काही बनवायला नको. जो काय हलवा माझा अर्धवट राहिलेला होता, जाऊबाईंकडे गेले होते मी ब्लाऊज टाकायला, त्यांच्याकडे गेल्यावर मी म्हटलं तुमच्याकडे तूप आहे का विकायला, तर त्या म्हणल्या तुम्हाला माझ्याकडे विकायला नाही, तुम्हाला हवं आहे का एवढं. तर म्हटलं गाजराच्या हलव्यात टाकायचं आहे. त्या मला म्हणायला लागल्या एवढ्या काय लाजताय मागायला, घेऊन जा की. मग काय 2-3 चमचे जाऊबाईंनी तूप दिलं. मग माझं आपलं हलव्याचं काम झालं. आधी तूप घातलं, छान तुपामध्ये अजून एकदा परतून घेतला. मामाने धार काढली होती. मग काय केलं, दूध पण भरपूर सारं घातलं आणि परत एकदा त्या हलव्याला सजवलं. फायनली हलवा खूप छान झालेला होता आणि ह्यांना हलवा आवडला. तर चला म्हटलं एकदाचा त्यांना हलवा बरेच दिवस झालं खायचा होता, तो खाऊन झालेला आहे. भाजी काय बनवायची, तर बरेच दिवसांनी बटाट्याची रस्सा भाजी बनवलेली आहे. तर उद्या पुरणपोळीचा बेत आहे. मग म्हटलं आज छान चला बटाट्याची भाजी बनवूया. आणि त्यात आमचा उपवास पण आहे उद्या एकादशी. तर आमच्याकडे असं म्हणतात सगळ्याजणी, ज्या आपल्या हे असतात वयस्कर बायका असतात, त्या म्हणतात की पूर्ण दिवसभर निरंकार उपवास धरायचा, काही खायचं नाही. जरी एकादशी असली तरी फराळाचे काही खायचं नाही. मग संध्याकाळी डायरेक्ट वसून आल्यानंतर डायरेक्ट जेवण करायचं पुरणपोळीचं. तर जे आता बघूया कसं काय 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 म्हणतायत. तर असा मी रात्रीचा स्वयंपाक केला आहे, छान माझ्या भाकरी पण झाल्यात. सकाळी डाळ घातली शिजायला, देवपूजा वगैरे उरकून घेतली आणि 3च्या नंतर जायचं होतं. त्याच्यामुळे थोडासा टाईमपास म्हणजे झाल्यामुळे उशीर झालेला होता. येळवण काढून ठेवले, मस्त अशी बनवणार आहे माझ्या आवडीची येळवण्याची आमटी. आधी त्याच्या आधी मला मामांना डबा करून द्यायचा आहे. चपात्या, डाळीची थोडीशी भाजी केली. गणेशला आणि मामांना चपाती दिल्या, कारण कसं होतं पुरणपोळीचा वेळ लागतो. मग त्याच्या आधीच म्हणलं की मामांना आणि गणेशला आधी जेवावं. आणि स्वयंपाक उरकून घेतला. नैवेद्य भरपूर सारे बनवायचे असतात, कारण खूप आमच्याकडे देव आहेत गावामध्ये. हे दोघींची 2 पाट्या भरून ठेवलेल्या आहेत वाणाने. त्याच्यामध्ये आता हळदी कुंकू, तिळगुळ सगळं घ्यायचं आहे. आणि आत्यांना मी चुडे घालते. आत्यांची साडी वगैरे घालून झाली आहे, कारण माझा पुतण्या येणार आहे आणि आत्यांना गाडीवरती घेऊन जाणार आहे. मग मागून आम्ही दोघी जावत जाणार आहोत. तर चला म्हटलं आत्यांना चुडे घालून घ्यावे. मी घाबरत घाबरत चुडे घालायची शिकायला लागली आहे. कारण मग करणार काय ना, आमच्या इकडे मी तुम्हाला बरेच वेळा म्हणले की आमच्याकडे बाजूला कोणाची घरं नाहीत, वस्ती नाहीत. आणि जाताना तर आमच्याकडे चुड्या, पाटल्या हे असं घालून जायची पद्धत आहे वौसाला. तर चला म्हटलं मी जाऊन आमच्या जाऊबाईकडे गेल्यानंतर मी म्हटलं चुडे मी घालीन. तर आत्यांना म्हणलं कसे तरी आपली छान, पण कसं आहे शिकल्याशिवाय पण येणार नाही, म्हणून मी सुरुवात केलेली आहे. मी प्रत्येक वेळी आत्यांना चुडे घालत असते. तर मग आमच्या आत्यांनी छान अशी मस्त हिरवी साडी घातली आहे, मी पण अशीच घालणार आहे. आमच्या दोघींच्या पण साड्या आहेत त्या माझ्या भावाच्या लग्नामधल्या आहेत. मग कोणती घालायची जर रात्री जर ठरवून ठेवलं नाही तर मग काय खूप गोंधळतं. तर बघा असं दोन्ही हे काय थोडंसं आधी काढायचं, मग छान त्यांची तोंड चिटकवायची आणि गोल 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 फिरवायचं.
आता मी जरवेळी काय करणार आहे, आत्यांना चुडा घालणार आहे, कारण मग घातल्याशिवाय तर येणार नाही. तर बघूया आता कसा आलाय. बाकीच्या जणी म्हणतीलच की छान चुडे बसलेत, मग तेव्हा म्हणायचं की आपण काहीतरी चुडे घालायला शिकलोय. आणि मग काय, चला म्हटलं आत्यांना तुम्हाला गजरे घालून घेते, मग माझं आवरायचं आहे. गजरे राहिले होते त्या दिवशी सुवासनीच्या कार्यक्रमाला आणलेले आणि गडबडीमध्ये त्यांना द्यायचे विसरले. मला परत घालायचा कंटाळा आला, फ्रीजमध्ये तसेच ठेवले. दोघे त्या आत्यांना 2 मला 2 असे ठेवलेत आणि बाकीचे थोडेसे खराब झालेत, मग ते मी टाकून देणार आहे. आणि आता आत्यांचं आवरून झाले, चला आता मी पण आवरते, कारण खूप सारा उशीर होणार आहे. एक तर 3च्या नंतर मुहूर्त आहे आणि तिथून त्यात मला 4 वाजलेल्या होत्या. तर आता मला पण आवरायचं आहे. ही साडी काय मी सकाळी अशीच घातलेली होती, मला आवडतात काठापदराच्या साड्या घालायला, पण मी आता दुसरी घालणार आहे. तर मी अशी तयार झालेली होते. तर कसा वाटला आमच्या दोघीचाही मस्त असा आवरलेला लूक, तो मला कमेंट्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा. तर निघालो आता आम्ही आमच्या गावामध्ये. तर आत्या आधी पुढे गाडीवर गेल्या, त्याला सोडायला आमचा पुतणे गेलेला होता. आणि तो नंतर आम्हा दोघींना घ्यायला आला. मग मी मधून चालत त्यांच्या घरी निघाले होते. तर मला येताना तिकडून मेंढरं दिसली. तर चला म्हणे ह्यांचा व्हिडिओ घेऊया. बघा ना बिचाऱ्या बायका, तर किती त्यांच्या मागे कष्ट आहे, सण वगैरे करायचा आणि मग परत ती मेंढरं घेऊन दुसऱ्या ठिकाणी जायचं. भरपूर सारं ह्या बायकांना काम असतं, करायचं काय सांगा. मग असं छान त्यांचा व्हिडिओ घेतला. रानामध्ये बहुतेक बसवणार आहेत. आणि चला म्हणलं आता गावामध्ये गेल्यावर आमचा संक्रांतीचा कार्यक्रम कसा असतो तो मी तुम्हाला दाखवणार आहे. गर्दी तर एवढी होती तिकडे गेल्यानंतर, खूप अशी गर्दी होती. आणि वसून झाल्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर पण किती रांग होती. आणि त्याच्या आधी आमच्या आधी आत्या आल्या होत्या, तर त्या पण काय म्हणल्या की भरपूर गर्दी आहे. आता तिथं हे लावते पाणी बाहेर येते तेव्हा का ते तिकडे दगडावर मागे. तर आमचं असं चालू होतं, मंदिराच्या बाहेर येऊन ववसायचं एकमेकीला हळदी कुंकू. मला जास्त काही व्हिडिओ घेता आला नाही, मी आपलं थोडंसं घेतलं कारण दमवून गेले होते मी रांगेत उभा राहून. हे आमच्या सासूबाई आहेत, आमच्याकडे मंदिराच्या बाहेर आले की असं छान सगळ्याजणी मस्त हळदी कुंकूचा हे करतात. आणि घरी आल्यानंतर मग भरपूर असं हे झालेलं होतं, दमल्यासारखं झालं होतं. मी म्हणते 1 तास 1.5 तास तर रांगेत उभा असून आम्ही, आणि एवढं गरम होत होतं. घामे घूम सगळ्या बायका झाल्या, सगळ्या बायकांचे मेकअप असे ना धुवून चालले होते. आणि मग काय, संध्याकाळी आल्यानंतर आत्याने मला पोळ्या लाटून दिल्या, मी छान अशा पुरणपोळ्या केल्या. येळण्याची आमटी मस्त दुपारीच केली होती. असा होता संक्रांतीचा दिवस. मग कसा वाटला तो तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मग तिसऱ्या दिवशी असतो आमच्याकडे ओटी भरण्याचा कार्यक्रम. तिकडेच मी आवरलं, घरी विडे मांडले दोघींचे आणि आत्याला म्हणलं तुम्ही घरी बसा, मी सगळ्यांना घेऊन घरी येते. द्राक्षबागेतून आम्ही चाललो होतो दुसरीकडे. एक आम्हाला 5-6 ठिकाणी फिरून मग आमच्या घरी यायचं होतं. तर आमची पण जे समोर रान तुम्ही बघितलंच आहे, रिकामं रान, फाउंडेशन वगैरे तारा हे आहे, तिथे पण आमची पण अशीच द्राक्षबाग होती. पण झालं असं की भाव कमी असल्यामुळे, परवडत नसल्यामुळे आम्ही ती द्राक्षबाग काढून टाकली. पण आता ह्या जे काढली आणि त्याच वर्षी एवढा भाव वाढलेला आहे की गेल्या वर्षी ह्या वर्षी भरपूर असा भाव आहे. आणि द्राक्ष पण ह्यांच्या खूप छान आहेत बघा. ज्या बागेतनं आम्ही चाललोय ना तिथे असं खूप मोठे मोठे द्राक्षाचे घड आहेत. तर हे बघा इकडे पण असं मी काय केलंय, जाता जाता मला ज्याच्या त्याच्या रानातलं बायकांच्या गोष्टी पण चाललेल्या. त्या कोण बायका म्हणतात ह्याचा लसूण चांगला आहे, त्याचे कांदे चांगले, त्याची ज्वारी चांगली आहे, त्याचा गहू चांगला. बायकांचं माहिती आहे ना असं असतं. तर मी खरं आहे ना त्याची व्यवस्थानाच म्हणले, आमचं बोलणं चाललं होतं. खरं तर ना व्यवसायाचं ह्यांना पाहिजे होतं, पुरुषांना पाहिजे होतं. खरंच ते लवकर उरकून बाहेर पडले असते, जास्त वेळ त्यांनी लावला नसता. कारण इतक्या बायका आतमध्ये टाइमपास करतात खरंच. बाहेरच्या बायका इतक्या व्याकाळून गेलेल्या असतात, पण आतल्या बायका हालायचं काय नाव घेत नाहीत मंदिरातल्या. आणि दुसऱ्या एक ठिकाणी बोरीची बाग होती त्यांची, ज्या मावशींकडे आम्ही हळदी कुंकाला आलो होतो ओटी भरायला, त्यांची बोरीची बाग होती. त्यांनी आम्हाला सगळ्यांना ओटीला पण बोरं घातली आणि त्यांनी आम्हाला बोरं पण गोळा करून दिले. बघा तिकडे ते गोळाच करतायत. त्याचा आता जायचं आहे एका लास्ट ठिकाणी, मग तिथून आम्ही जाणार आहे आमच्या घरी. तर जाऊबाई माझ्या मनाला आल्या, सुरुवातीपासून व्हिडिओ घेतले नाही, जेव्हा कंटाळून गेलोय, मेकअप सगळा खराब झाला तेव्हा व्हिडिओ घेतल्या तुम्ही. तर आता आम्ही जाणार आहोत इथून आमच्या घरी. मग माझ्या पुतण्याला म्हणलं चल बाबा घे आता व्हिडिओ. परत घरी गेल्यानंतर या बायका काय थांबणार नाहीत, गोंधळ सगळा होणार. ह्यांची छान माझ्या 2 सासूबाई आहेत, ह्या पण माझ्या सासूबाईच आहेत, चुलत सासूबाई. त्यांचे मी दोघे तिघींचे छान असे फोटो घेतले. मग आमचा व्हिडिओ घ्यायला लावला. मग कसं वाटला आमचा गावाकडचा मस्त संक्रांती, भोगी आणि ओटी भरायचा कार्यक्रम, तो मला तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा. आता मी तुम्हाला छान दाखवणार आहे आमचा जो कार्यक्रम आहे 20 तारखेला लवकरच जवळ आलाय त्याचा व्हिडिओ. मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.